Hello students, welcome to new session of sequence and series. So next example, find summation r goes from 1 to infinity 4 times 0.5 raised to r. काय करायचं आपल्याला इथे समेशन फाइंड आउट करायची आहे. सो त्यासाठी मी सोल्युशनमध्ये पहिल्यांदा गिव्हन लिहून घेतो आणि 4 समेशनच्या बाहेर घेऊन टाकतो. समेशनमध्ये काय होणार आहे 0.5 रेस टू आर. मग आरच्या व्हॅल्यू मी पुटअप करायला सुरुवात करतो. ओके, सो सोल्युशनमध्ये पहिल्यांदा मी गिव्हन लिहितो. गिव्हन समेशन आर गोज फ्रॉम 1 टू इन्फिनिटी 4 टाइम 0.5 रेस टू आर. 4 मी समेशनच्या बाहेर घेतला. समेशन आर गोज फ्रॉम 1 टू इन्फिनिटी काय उरलं आहे 0.5 रेस टू आर. आता आरच्या व्हॅल्यू 1 2 3 मी पुटअप करायला सुरुवात करतो. 4 इन ब्रॅकेट आरची व्हॅल्यू फर्स्ट 1 पुटअप केली काय भेटणार आहे 0.5. नंतर 2 पुटअप केली 0.5 स्क्वेअर प्लस 0.5 क्यूब प्लस सो ऑन अप टू इन्फिनाइट टर्म्स झालं आहे. आणि लास्ट सेशनमध्ये आपण इन्फानाइट समेशन फाइंड आउट केली आहे. इन्फानाइट सम विच इज ए अपॉन 1 मायनस आर. ओके, सो बघा आपण 0.5 प्लस 0.5 स्क्वेअर प्लस 0.5 क्यूब प्लस सो ऑन. इथे आपल्याला इन्फानाइट सिक्वेन्स भेटलेली जी पीची. फर्स्ट टर्म काय 0.5 कॉमन रेशिओ T2 अपॉन T1 म्हणजे 0.5 स्क्वेअर अपॉन 0.5 किती 0.5. आर भेटला 0.5 पण. मग इन्फानाइट सममध्ये पुटअप करायचा ए अपॉन 1 मायनस आर. एस इज इक्वल टू पुटअप केल्यानंतर या टर्मची आपल्याला इन्फानाइट सम भेटणार आहे. मग काय करतो इथे मी 4 इंटू एस ही व्हॅल्यू काढतो. इथे एस पुटअप करतो आणि एस मी इथे सेपरेटली फाइंड आउट करून घेतो. सो हिअर ए इज इक्वल टू 0.5 अँड आर इज ऑल्सो 0.5. T2 अपॉन T1 ने भेटणार आहे. मग मी एस फाइंड आउट करतो. एस इज इक्वल टू काय फॉर्म्युला ए अपॉन 1 मायनस आर. व्हॅल्यू पुटअप करा 0.5 अपॉन 1 मायनस 0.5. 1 मायनस 0.5 0.5. सो 0.5 अपॉन 0.5 किती व्हॅल्यू आली. सो वी गेट दी व्हॅल्यू ऑफ एस इज 1. सो ती इथे पुटअप करा. पुटअप केल्यानंतर काय भेटणार इथे आपल्याला 4 इंटू 1. बघा इथे पुटअप केली 4 इंटू 1 किती आला आहे 4. समेशन आर गोज फ्रॉम 1 टू इन्फिनिटी 4 इंटू 0.5 रेस टू आर. यांची इन्फानाइट सम किती आली आपल्याला इथे 4 आली आहे. हेन्स दी सोल्युशन. सो नेक्स्ट एक्झाम्पल, समेशन आर गोज फ्रॉम 1 टू इन्फिनिटी -8 टाइम -1 अपॉन 2 रेस टू आर. सिमिलर वेने -8 आपण बाहेर घेऊया. आरची व्हॅल्यू 1 2 3 पुट करून इन्फानाइट सम जी पीची लिहूया सिक्वेन्सची. लिहिल्यानंतर आपण इन्फानाइट समचा फॉर्म्युला यूज करून सॉल्व करूया. मग पहिल्यांदा सोल्युशनमध्ये गिव्हन लिहितो मी. गिव्हन काय दिले इथे आपल्याला समेशन आर गोज फ्रॉम 1 टू इन्फिनिटी -8 -1 अपॉन 2 रेस टू आर. मी -8 समेशनच्या बाहेर घेतला. सो समेशन आर गोज फ्रॉम 1 टू इन्फिनिटी -1 अपॉन 2 रेस टू आर. सो -8 टाइम्स आरच्या व्हॅल्यू 1 पुटअप करतो पहिल्यांदा -1 अपॉन 2 प्लस -1 अपॉन 2 रेस टू 2 म्हणजे स्क्वेअर प्लस -1 अपॉन 2 रेस टू 3 प्लस सो ऑन. आरच्या व्हॅल्यू 1 2 3 पुटअप केल्या आणि समेशन लिहिलं आहे आपण. क्लिअर. या टर्मला काय म्हणतो मी एस म्हणतो. -8 इंटू एस आणि एस मी फाइंड आउट करतो एसची व्हॅल्यू. सो हिअर ए इज इक्वल टू आर इज इक्वल टू. ए म्हणजे काय असते फर्स्ट टर्म किती दिली आहे -1 अपॉन 2 आणि कॉमन रेशिओ म्हणजे काय नेक्स्ट टर्म अपॉन प्रिव्हियस टर्मचा रेशिओ. मग -1 अपॉन 2 स्क्वेअर अपॉन -1 अपॉन 2. -1 अपॉन 2 -1 अपॉन 2 काय असतात न्यूमरेटरला फक्त -1 अपॉन 2ची टर्म रिमेनिंग राहणार. म्हणजे ए सुद्धा -1 अपॉन 2 आणि कॉमन रेशिओ सुद्धा 1 अपॉन 2 भेटला आहे. क्लिअर आहे. मग आपल्याला काय करायचं आहे इन्फानाइट समचा फॉर्म्युला यूज करायचा आहे आणि तो काय दिला आहे ए अपॉन 1 मायनस आर. व्हॅल्यू पुटअप करा -1 अपॉन 2
1 मायनस मायनस 1/2. मायनस मायनस प्लस 1/2 होणार आहे, बरोबर आहे. 1 प्लस 1/2 यांची ॲडिशन 3/2 भेटणार आहे. म्हणजे मायनस 1/2 अपॉन 3/2. 2 टू गेट कॅन्सल. व्हॉट इज रिमेनिंग? मायनस 1/3. म्हणजे एसची व्हॅल्यू किती आली आपली इथे? मायनस 1/3 आली आहे. तिथे पुटअप करा आणि सिम्प्लिफाय करूया आपण. सो summation r goes from 1 to infinity minus 8 into minus 1/2 raised to r. इथे काय करू आपण? व्हॅल्यू पुटअप करूया. मायनस 8 इंटू एस होता आणि एसची व्हॅल्यू किती आहे? मायनस 1/3. यांचं मल्टिप्लिकेशन किती आलं आहे? 8/3. जेच समेशन मायनस 8 टाइम मायनस 1/2 रेस टू आर यांची समेशन किती आली आपल्या इथे? 8/3 आली आहे. क्लिअर? हेन्स दी सोल्युशन. नेक्स्ट एक्झाम्पल. The midpoints of the sides of square of side 1 are joined to form a new square. That means we have given a square which has length 1 unit. आपल्याला काय दिला? एक स्क्वेअर दिला आहे. याला आपण नेम करूया ABCD वाटलंच तर. बरोबर. यांची लेंथ काय दिली आपल्याला? 1 युनिट दिलेली आहे. प्रत्येकाची लेंथ 1 युनिट दिली आहे. त्यानंतर त्यांनी काय सांगितलं? एक प्रोसिजर दिली आपल्याला. काय करायचं आहे? मिड पॉईंट जॉईन करायचे यांच्यावाले. बघा, मिड पॉईंट जॉईन केल्यानंतर आपल्याला अजून एक स्क्वेअर भेटलाय. क्लिअर? आणि ही प्रोसिजर कंटिन्यू करायची इन्फायनाईट टाइम्स. मग परत यांचे काय करायचे? मिड पॉईंट जॉईन करायचे. आफ्टर दॅट परत यांचे मिड पॉईंट जॉईन करायचे. अशी प्रोसिजर इन्फायनाईट टाइम सांगितलेली आहे त्यांनी करण्यासाठी आपल्याला. जेवढे काही स्क्वेअर्स तयार होतील त्या स्क्वेअर्सची काय करायचे आपल्याला? पहिल्यांदा सम ऑफ एरिया फाइंड आउट करायचा आहे आणि त्यानंतर सम ऑफ पेरिमीटर फाइंड आउट करायचं आहे. म्हणजे पहिल्यांदा काय करायचं आहे? हा जो सगळ्यात मोठा स्क्वेअर आहे त्याचा एरिया फाइंड आउट करायचा. त्यानंतर मिड पॉईंट जॉईन केल्यानंतर जो सेकंड स्क्वेअर तयार होतोय त्या सेकंड स्क्वेअरचा काय करायचं आपल्याला? एरिया फाइंड आउट करायचा आहे. त्यानंतर हा थर्ड स्क्वेअर दिलाय त्याचा फाइंड आउट करायचा. नंतर फोर्थ स्क्वेअर दिलाय त्याचा एरिया फाइंड आउट करायचा. त्यांची समेशन फाइंड आउट करायची आहे. म्हणजे एक्झॅक्टली हा स्क्वेअर थर्ड स्क्वेअर यांचे एरियाज म्हणजे आपल्याला एक सिक्वेन्स भेटणार आहे. बरोबर. आणि मग चेक करायचं सिक्वेन्स जीपी आहे का नाही. ऑलरेडी जीपी मधला प्रॉब्लेम आलेला आहे. म्हणजे त्यांचे आपण जे एरिया फाइंड आउट करणार आहे ते एरिया जी सिक्वेन्समध्ये येणार आहे ती काय असणार आहे? जीपी असणार आहे. आणि असं किती टाइम्स आहे आपल्याला? ते इनडिफायनाइटली म्हणजे इन्फायनाईट टाइम्स आहे. मग इन्फायनाईट सम फाइंड आउट करायची आपल्याला एरियाच्या सिक्वेन्सची. आणि तो फॉर्म्युला A/1 - R हा यूज करून सॉल्व करायचा आपल्याला एरिया आणि सिमिलरली पेरिमीटर. आता एरिया फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला स्क्वेअरचा एरिया फाइंड आउट करायचा. त्यासाठी काय लागते आपल्याला? साईडची लेंथ लागते. पहिल्यांदा आपल्याला काय दिलंय त्यांनी? जो बिगर स्क्वेअर दिलेला आहे त्याची साईड दिली आपल्याला. काय दिली ती? 1 युनिट दिलेली आहे. त्याचा तर आपल्याला एरिया भेटणार आहे. पण जो सेकंड स्क्वेअर दिलेला आहे त्या सेकंड स्क्वेअरची लेंथ आहे का आपल्याकडे? साईडची नाही आहे. मग ती फाइंड आउट करायची आहे. बघा, आपण सेकंड स्क्वेअर कसा तयार केला आहे? यांचे मिड पॉईंट जॉईन केलेले आहे. मिड पॉईंट जॉईन केले म्हणजे इथली आणि ही लेंथ आपल्याला माहिती आहे किती? ती 1/2. त्यानंतर ही पण लेंथ किती आहे? 1/2 आहे. बघा, हा इथे ट्रायंगल तयार झाला एक. क्लिअर? म्हटलं याला मी नाव देतो PQRS. बघा, सेकंड स्क्वेअरला मी नाव दिलं PQRS. इथं आपल्याला PSC हा ट्रायंगल भेटलाय आणि हा ट्रायंगल काय? राईट अँगल ट्रायंगल आहे. आणि राईट अँगल ट्रायंगल असेल तर आपण पायथागोरस थेरम यूज करून याची लेंथ फाइंड आउट करू शकतो. ही लेंथ फाइंड आउट झाली म्हणजे PQRS या स्क्वेअरची साईडची लेंथ फाइंड आउट झाली आहे. मग आपल्याला साईड भेटलाय म्हणजे आपण PQRSचा एरिया फाइंड आउट करू शकतो. आणि स्क्वेअरचा एरिया साईड स्क्वेअर ही जी साईड येणार आहे त्याचा स्क्वेअर म्हणजे काय झालं? PQRSचा स्क्वेअर.
क्लिअर. त्यानंतर सिमिलरली हा स्क्वेअर आहे बघा, थर्ड स्क्वेअर म्हणूया आपण त्याला. मग या थर्ड स्क्वेअरचा एरिया फाइंड आउट करूया आणि याला नाव देतो मी काय, LMNO. थर्ड स्क्वेअरला नाव देतो काय, LMNO. आता आपल्याला याची बघा PQRS ची लेंथ माहिती आहे 1/2. क्लिअर. मग आता मिड पॉईंट जॉईन केलेले आहेत, मग इथली लेंथ आपल्याला सांगता येणार आहे 1/4 आणि ही 1/4. परत पायथागोरसचा थेरम यूज करून आपण LMNO हा जो स्क्वेअर आहे त्याची लेंथ फाइंड आउट करू शकतो. लेंथ फाइंड आउट झाली म्हणजे काय, LMNOचा एरिया फाइंड आउट झाला. आपल्या सिक्वेन्सच्या 3 टर्म भेटलेल्या आहेत, त्यावरनं काय करणार आपण डायरेक्टली फर्स्ट कॉमन रेशियो फाइंड आउट करणार आणि इन्फायनाईट सम फाइंड आउट करणार एरियाचे आणि आफ्टर दॅट पेरिमीटरचे. ओके, प्रोसिजर इज क्लिअर. मग पहिल्यांदा काय करतो मी, आपण स्क्वेअरला नाव दिलेलं आहे फर्स्ट स्क्वेअर. काय दिला आहे तो, ABCD हे नाव दिलं आहे मी. त्याचा एरिया फाइंड आउट करून घेतो मी पहिल्यांदा. सो एरिया ऑफ स्क्वेअर ABCD इज इक्वल टू काय असतो, साईड स्क्वेअर. साईड स्क्वेअर काय, 1 स्क्वेअर. सो काय आला, 1 स्क्वेअर युनिट. कशाचा एरिया आला आपल्याला इथे, ABCDचा एरिया किती आलाय 1. म्हणजे आपल्याला त्या सिक्वेन्सची फर्स्ट टर्म भेटली आहे A. आता सेकंड टर्म फाइंड आउट करायची आहे. सेकंड टर्मसाठी आपल्याला सेकंड स्क्वेअर दिलेला आहे काय, PQRS. याचा एरिया फाइंड आउट करायचा आहे. पण त्या PQRSचा एरिया फाइंड आउट करण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला त्या PQRSची साईडची लेंथ माहिती असायला हवी. मग आपण पहिल्यांदा लेंथ काढूया. क्लिअर. बघा इथं मी PC आणि SC यांच्या लेंथ दिलेल्या आहेत 1/2. त्या कशा आहेत, क्लिअर. कारण P काय आहे, या DCचा मिड पॉईंट आहे. सो PC इज इक्वल टू 1/2 हे आपल्याला क्लिअर आहे. ओके, मी डायरेक्टली लिहितोय कोणतं, PC आणि SC इक्वल टू 1/2. सो हिअर PC equal to SC equal to 1/2 unit, because P and S are midpoints of DC and BC. आणि 1 ची हाफ किती होते मग, 1/2. मिड पॉईंट म्हणजे काय, त्या साईडला ते इक्वली डिव्हाइड करतात. म्हणजे 1/1ला त्यांनी डिवाइड केलं 1/2 मध्ये. सो PC आणि SC ची लेंथ किती आली आहे, 1/2 युनिट्स. क्लिअर आहे. मग आता आपण बाय पायथागोरसचा थेरम यूज करून PA स्क्वेअर इक्वल टू PC स्क्वेअर प्लस SC स्क्वेअर हे यूज करूया. कारण PSC हा ट्रायंगल काय झाला आहे, राईट अँगल ट्रायंगल झाला आहे. स्क्वेअरचे चारही अँगल 90 डिग्री असतात. सो मग त्यामुळे काय झाला, PCS हा काय झाला, राईट अँगल ट्रायंगल झाला. सो बाय पायथागोरस थेरम, काय लिहितो इथे मी, PS स्क्वेअर इक्वल टू PC स्क्वेअर प्लस SC स्क्वेअर. आणि PC ची लेंथ किती आहे, 1/2 स्क्वेअर प्लस 1/2 स्क्वेअर. 1/4 प्लस 1/4 किती आला आहे, 2/4. 2/4 मीन्स 1/2. म्हणजे PA स्क्वेअर किती भेटला आहे, 1/2 भेटला आहे. बोथ साईडचा स्क्वेअर घेऊन टाका, स्क्वेअर रूट घेऊन टाका. काय आलं, 1/√2. म्हणजे सेकंड स्क्वेअर PQRS याची लेंथ किती आली आपल्या इथे, 1/2 आली आहे. क्लिअर. मग आता काय करूया आपण, PQRS याचा एरिया फाइंड आउट करूया. मग काय होतं इथे मी, एरिया ऑफ स्क्वेअर PQRS इक्वल टू साइड स्क्वेअर, दॅट मीन्स 1/√2 चा स्क्वेअर किती आलाय, 1/2 स्क्वेअर युनिट. सेकंड स्क्वेअरचा एरिया किती आलाय, 1/2 आलाय. साईड किती आली होती, 1/√2 आली होती. क्लिअर. आता काय करूया आपण, थर्ड स्क्वेअर दिलाय LMNO, याची लेंथ फाइंड आउट करूया. मग याची लेंथ फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला PS ची लेंथ दिली. आपल्याला PS ची लेंथ किती होती, 1/√2 होती. बरोबर. लेंथ किती आली आहे, 1/2√2. 1/2√2 कशाची लेंथ आली ही, MS ची. कारण M काय, मिड पॉईंट आहे, इक्वली डिवाइड केलंय म्हणजे MS ची लेंथ किती आली आहे, 1/√2. मग हिअर
एम एस इज इक्वल टू 1/2√2 इक्वल टू एन एस. सिमिलर प्रोसिजर अप्लाय करूया बाय पायथागोरस थेरम. पायथागोरस थेरम नुसार आपल्याला इथे काय भेटणार आहे, एम एन स्क्वेअर इक्वल टू एम एस स्क्वेअर प्लस एन एस स्क्वेअर. व्हॅल्यू पुटअप करा. 1/2√2 स्क्वेअर प्लस 1/2√2 स्क्वेअर. 2√2 चा स्क्वेअर किती येतो आपल्याला इथे 8. 1/8 प्लस 1/8 किती येणार 2/8. 2/8 मीन्स 1/4. हा काय भेटला इथे आपल्याला एम एन स्क्वेअर भेटलाय. दोघांचं स्क्वेअर रूट घेतलं मग एम एन इज इक्वल टू किती आलं इथे 1/2 युनिट. आणि एम एन म्हणजे काय थर्ड स्क्वेअर एल एम एन ओ यांची लेंथ भेटली आपल्याला म्हणजे साईडची लेंथ भेटली 1/2 युनिट्स. मग काय करू आपण एल एम एनचा एरिया फाइंड आउट करता याच्या खालीच लिहितो मी. सो एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल एल एम एन ओ इक्वल टू साईड स्क्वेअर. आणि साईड किती आलं इथे आपल्याला 1/2 आली आहे. 1/2 चा स्क्वेअर किती आला 1/4 स्क्वेअर युनिट. आणि पहिल्यांदा काय होता एरिया ऑफ ABCD. सो एरिया ऑफ स्क्वेअर ABCD इक्वल टू किती होता 1 स्क्वेअर युनिट. आपण फाइंड आउट केलं होतं. आले तिन्ही स्क्वेअरचे एरिया आलेत. या तिन्ही स्क्वेअरचे एरिया आलेले आहेत म्हणजेच काय आपल्याला जीपीची सिक्वेन्स भेटलेली आपल्याला. सो लेट बघा मी ती सिक्वेन्स लिहितो 1 1/2 1/4 सो ऑन. सम ऑफ एरिया पहिला स्क्वेअर सेकंड स्क्वेअर थर्ड स्क्वेअर फोर्थ स्क्वेअर अँड सो ऑन असे इन्फानाइट स्क्वेअरचे एरिया इथे आपण भेटलेले असेल. सपोज करूया पुढे काय इन्फानाइट स्क्वेअरचे काय आहेत एरिया आहेत ती सिक्वेन्स आहे पुढे. मग त्यांची समेशन फाइंड आउट करायची इथे आपल्याला. मग ते फाइंड आउट करण्यासाठी काय करतो मी इथे हिअर ए इज इक्वल टू 1 म्हणजे फर्स्ट टर्म. त्यानंतर कॉमन रेशिओ म्हणजे काय T2/T1 आणि तो किती येणार आहे 1/2. मग इन्फानाइट सम फाइंड आउट करतो एस इज इक्वल टू A/1 मायनस आर. व्हॅल्यू पुटअप करा 1/1 मायनस 1/2 विच इज 1/1/2 म्हणजे किती आली आहे एस इज इक्वल टू 2 म्हणजे काय सम ऑफ द एरियाज ऑफ ऑल स्क्वेअर इज 2 स्क्वेअर युनिट. कसं केलं फाइंड आउट केलं क्लिअर. परत रिपीट करतो मी. आपल्याला काय सांगितलं होतं प्रोसिजर एक क्वाड्रिलॅटर दिला ABCD त्याची लेंथ दिली 1 युनिट साईडची लेंथ. मग प्रोसिजर सांगितलेली आहे की स्क्वेअरचे काय करा मिड पॉईंट जॉईन करा. बघा पहिल्या स्क्वेअरचे मिड पॉईंट जॉईन केल्यानंतर कोणता तयार झाला PQRS हा स्क्वेअर तयार झाला. त्यानंतर परत एकदा त्यांचे मिड पॉईंट जॉईन करा थर्ड स्क्वेअर भेटेल. त्या थर्ड स्क्वेअरचे मिड पॉईंट जॉईन करा फोर्थ. असे इन्फानाइट टाइम प्रोसिजर अप्लाय करायची आपल्याला. बघा इन्फानाइट टाइम ती प्रोसिजर अप्लाय करा. आणि जे स्क्वेअर तयार होत आहेत त्या स्क्वेअरची एरिया फाइंड आउट करा प्रत्येकाचा आणि त्यांची समेशन घ्या आणि ती समेशन फाइंड आउट करा. या टाईपचा क्वेश्चन होता. मग पहिल्यांदा काय केलं आपण PQRS चा एरिया फाइंड आउट केला. 1 साईड होती म्हणजे काय आला त्याचा एरिया 1 आला. त्यानंतर PQRS चा एरिया फाइंड आउट केला आपण. पहिल्यांदा लेंथ फाइंड आउट केली पायथागोरसचा थेरम यूज करून. त्यानंतर PQRS चा एरिया फाइंड आउट केला तो किती आला 1/2. तीच सेम प्रोसिजर यूज करून पहिल्यांदा स्क्वेअर LMN याची लेंथ फाइंड आउट केली. लेंथ फाइंड आउट झाल्यानंतर स्क्वेअर फाइंड आउट एरिया फाइंड आउट केला तो किती आला 1/4 स्क्वेअर युनिट. मग आपल्याला सिक्वेन्स भेटली त्यानुसार 1 1/2 1/4 इन्फानाइट टर्म्स यांची समेशन फाइंड आउट केली. मग इन्फानाइट समचा फॉर्म्युला यूज केला एस इज इक्वल टू A/1 मायनस आर. इथे व्हॅल्यू पुटअप केल्या. इन्फानाइट सम ऑफ एरिया ऑफ स्क्वेअर्स इज 2 स्क्वेअर युनिट. हेन्स दी सोल्युशन. आता नेक्स्ट मध्ये काय करायचं आपल्याला पेरिमीटर फाइंड आउट करायचे आहेत. हीच प्रोसिजर आहे. साईड आपल्याकडे आहे पहिल्या स्क्वेअरची साईड 1 दुसऱ्याची 1/2√2 थर्डची 1/2. बघा पेरिमीटरच्या साईडची आपल्याला काय भेटली आहेत साईडची लेंथ दिलेली आहे. मग आपण पहिल्या स्क्वेअरचा
पेरिमीटर फाइंड आउट करू आणि स्क्वेअरचा पेरिमीटरचा फॉर्म्युला 4 इंटू साईड. मग पहिल्या स्क्वेअरचा पेरिमीटर, त्यानंतर सेकंड स्क्वेअरचा आणि थर्ड स्क्वेअरचा फाइंड आउट करूया. म्हणजे आपल्याला पेरिमीटरची सिक्वेन्स भेटेल एक. त्यावरनं सम ऑफ पेरिमीटर ऑफ इन्फानाइट स्क्वेअर ती फाइंड आउट करूया आपण. ओके. सो पेरिमीटर ऑफ ABCD हे फाइंड आउट करतो मी पहिल्यांदा. 4 इंटू साईडचा फॉर्म्युला आहे आणि ABCDची लेंथ किती होती 1. म्हणजे पेरिमीटर किती आलंय 4 युनिट झालंय फर्स्ट स्क्वेअरचं पेरिमीटर. आता सेकंड स्क्वेअरला आपण PQRS नाव दिलं होतं. पेरिमीटर ऑफ PQRS फाइंड आउट करूया. आणि PQRSची लेंथ किती होती 1/√2. म्हणजे किती आला हा 4/√2 युनिट. ही झाली पेरिमीटर ऑफ PQRS. त्यानंतर पेरिमीटर ऑफ LMNO हे फाइंड आउट करूया. आणि त्याची लेंथ किती आहे 1/2. म्हणजे किती झाला 4/2 युनिट. ही झाली पेरिमीटर ऑफ LMNO. बघा सिक्वेन्स भेटली 4, 4/√2, 4/2. आणि यांची आपल्याला काय करायची आहे इन्फानाइट सम फाइंड आउट करायची. म्हणजे आपल्याला सिक्वेन्स काय भेटली आहे 4, 4√2, 4/2 अँड सो ऑन. बघा ही सिक्वेन्स आली आहे. ही सिक्वेन्स GP आहे. आणि ह्या GPच्या सिक्वेन्ससाठी आपल्याला काय करायचं आहे इन्फानाइट सम फाइंड आउट करायची. बघा सो हिअर A इज इक्वल टू किती दिलाय 4 दिलाय आणि R इज इक्वल टू T2/T1. म्हणजे काय 4√2/4. 4 कॅन्सल झाला. काय उरलाय 1/√2 उरलाय. इन्फानाइट समचा फॉर्म्युल्यामध्ये पुटअप करा. S इज इक्वल टू A/1 मायनस R. Aची व्हॅल्यू काय 4/1 मायनस 1/√2. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं. सो क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर काय भेटणार आहे 4/√2 मायनस 1/√2. डिनॉमिनेटरकडे जातो न्यूमरेटरला. म्हणजे काय 4√2/√2 मायनस 1. ही झाली तुमची सम ऑफ पेरिमीटर ऑफ इन्फानाइट स्क्वेअर. म्हणजे इन्फानाइट स्क्वेअरच्या पेरिमीटरची ॲडिशन इथे तुम्हाला भेटली आहे आणि एरियाची ॲडिशन आपण इथे फाइंड आउट केली आहे. ओके. हेन्स दी सोल्युशन. नेक्स्ट पॉईंट हार्मोनिक प्रोग्रेशन. A sequence T1, T2, T3, so on, Tn and so on is called a harmonic progression if 1/T1, 1/T2, 1/T3, so on, 1/Tn and so on are in AP. म्हणजे आपल्याला एक सिक्वेन्स दिली आहे T1, T2, T3 आणि त्या सिक्वेन्सच्या टर्मचा रेसिप्रोकल घेतला आणि जर तो रेसिप्रोकल बघा टर्मचा रेसिप्रोकल जर AP असेल तर ती सिक्वेन्स काय असणार आहे HP असणार आहे. म्हणजे हार्मोनिक प्रोग्रेशन असणार आहे. ही सिक्वेन्स सांगते. आता यावरचं फर्स्ट एक्झाम्पल आहे. चेक करायचं आहे ती HP आहे का नाही आणि असेल तर nth टर्म फाइंड आउट करायची आपल्याला. nth टर्म म्हणजे काय APची n टर्म. Tn इज इक्वल टू A प्लस n मायनस 1D हा फॉर्म्युला यूज करून ह्या HPची n टर्म फाइंड आउट करायची. फर्स्ट ऑफ ऑल पहिल्यांदा चेक करायचं आपल्याला ती HP आहे का नाही. ते चेक करण्यासाठी त्या टर्मचा रेसिप्रोकल घ्यायचा आणि ती AP आहे का नाही. AP म्हणजे काय कॉमन डिफरन्स सेम असतो. ओके. मग आता आपण सिक्वेन्स घेऊया. नेक्स्ट एक्झाम्पल व्हेरीफाय वेदर दी फॉलोविंग सिक्वेन्स आर HP. म्हणजे दिलेली सिक्वेन्स HP आहे का नाही हे चेक करायचं आहे. आणि चेक करण्यासाठी पहिल्यांदा काय दिलेल्या सिक्वेन्सच्या टर्मचा रेसिप्रोकल घ्यायचा आणि रेसिप्रोकल घेतल्यानंतर ती सिक्वेन्स AP आहे का नाही चेक करायची. आणि AP चेक करण्यासाठी काय करतो आपण कॉमन डिफरन्स सेम करतो. सेम आहे का नाही चेक करतो. मग पहिल्यांदा काय करतो मी लेट यांचा रेसिप्रोकल घेतो मी. मग सिक्वेन्स काय भेटणार मला इथे 3, 5, 7, 9 अँड सो ऑन. यांचा मी कॉमन डिफरन्स चेक करतो. सो T1 इज इक्वल टू 3, T2 इज इक्वल टू 5, T3 इज इक्वल टू 7, T4 इज इक्वल टू 9. क्लिअर आहे अँड सो ऑन. मग कॉमन डिफरन्स चेक करण्यासाठी D इज इक्वल टू T2 मायनस T1. सेकंड टर्म मायनस सो 5 मायनस 3 इक्वल टू किती आला 2. नंतर T3 मायनस T2 7 मायनस 5 किती आला 2. नंतर T4 मायनस T3 9 मायनस 7 किती आलाय 2. बघा यांचा कॉमन डिफरन्स काय आलाय सेम आलाय.
कॉमन डिफरन्स सेम असेल तर ही सिक्वेन्स काय असणार आहे, ए पी असणार आहे. आणि ही सिक्वेन्स ए पी असेल तर ही सिक्वेन्स काय असणार आहे, एच पी असणार आहे. हीच आपल्याला डेफिनेशन सांगते. क्लिअर? मग काय, सो कॉमन डिफरन्स ऑफ गिवन सिक्वेन्स इज सेम. बरोबर आहे. कॉमन डिफरन्स ऑफ गिवन सिक्वेन्स 3, 5, 7, 9 अँड सो ऑन सेम आहे. सो देअरफॉर 3, 5, 7, 9 आर इन ए पी. म्हणजे ही सिक्वेन्स काय आहे, ए पीमध्ये आहे. म्हणजे सिक्वेन्स ए पी आहे. आणि सिक्वेन्स ए पी असेल सो देअरफॉर 1/3, 1/5, 1/7, 1/9 सो ऑन आर इन एच पी. म्हणजे सिक्वेन्स काय आहे, एच पी आहे. क्लिअर? आता एच पी असेल तर ह्या सिक्वेन्सची काय करायची आपल्याला, nth टर्म फाइंड आउट करायची आहे. सो वी नो हिअर ए इज इक्वल टू म्हणजे काय, फर्स्ट टर्म किती आहे, 3 एपीची. एपीची एन टर्म फाइंड आउट करायची आणि त्याच्यावरनं एच पीची एन टर्म फाइंड आउट करायची. मग ए इज इक्वल टू 3 आणि डी इज इक्वल टू किती आहे, 2a. मग nth टर्मचा फॉर्म्युला काय आपल्याला, tn इज इक्वल टू टाइम म्हणजे काय, 3 टाइम प्लस n मायनस 1 डी म्हणजे काय, 2 म्हणजे किती आला, 3 प्लस 2n मायनस 2 म्हणजेच 1 प्लस 2n. ही nth टर्म ऑफ एपी आहे. सो विच इज nth टर्म ऑफ एपी. बघा nth टर्म ऑफ एपी भेटली. आता त्याच्यावरनं काय करायचं आपल्याला, nth टर्म ऑफ एच पी लिहायची आहे. मी ती इथे लिहितो. सो nth टर्म ऑफ एच पी इज काय, 1/Tn. मग n टर्म ऑफ टी पी एच पी काय झाले आपल्याला, 1/1 प्लस 2n. ही भेटली आपल्याला nth टर्म ऑफ एच पी किंवा एच पी साठी दिलेल्या सिक्वेन्ससाठीची टर्म. क्लिअर कसं आहे बघा, परत रिपीट करतो मी. दिलेली सिक्वेन्स असेल त्याचा रेसिप्रोकल लिहायचा, टर्मचा रेसिप्रोकल घेतल्यानंतर चेक करायचं आहे कॉमन डिफरन्स सेम आहे का नाही. असेल तर ती सिक्वेन्स काय असणार आहे, ए पी असणार आहे. सिक्वेन्स ए पी असेल तर यांच्या रेसिप्रोकलच्या टर्मची सिक्वेन्स काय असणार आहे, एच पी असणार आहे. त्यानंतर त्यांची काय करायची, nth टर्म फाइंड आउट करायची. मग ए पीची nth टर्म फाइंड आउट करायची आणि त्या टर्मचा रेसिप्रोकल घ्यायचा म्हणजे आपल्याला एच पीची nth टर्म भेटणार आहे. ओके, क्लिअर? फक्त याच्यामध्ये तो क्वेश्चन ऍड करायचा आपल्याला. ऑल्सो फाइंड nth टर्म ऑफ एच पी. झालंय? ही इज दी सोल्युशन. नेक्स्ट एक्झाम्पल. नेक्स्ट 1/4, 1/6, 1/8, 1/10 अँड सो ऑन. ही सिक्वेन्स एच पी आहे का नाही हे चेक करायचं आहे. त्यानंतर त्याची nth टर्म फाइंड आउट करायची आहे. फर्स्ट ऑफ ऑल काय करतो मी, यांचा रेसिप्रोकल घेऊन सिक्वेन्स लिहितो. लिहिलंय? एपी आहे का नाही चेक करतो मी. सो T1 इज इक्वल टू 4, T2 इज इक्वल टू 6, T3 इज इक्वल टू 8, T4 इज इक्वल टू 10. लिहिलंय? कॉमन रेशिओ D इज इक्वल टू T2 मायनस T1, 6 मायनस 4 किती आला, 2. नंतर T3 मायनस T2, 8 मायनस 6 किती आला डिफरन्स, 2. सो T4 मायनस T3, 10 मायनस 8. Common difference is same. So given sequence 4, 6, 8, 10 and so on are in AP. आहे AP मध्ये. मग यांच्या रेसिप्रोकलची सिक्वेन्स काय असणार आहे, HP मध्ये असणार आहे. 1/4, 1/6, 1/8, 1/10 so on are in HP. आता यांची काय करायची आपल्याला, nth टर्म फाइंड आउट करायची आहे. मग पहिल्यांदा आपण एपीची nth टर्म फाइंड आउट करूया. आणि एपीची सिक्वेन्स काय, 4, 6, 8, 10. सो हिअर ए इज इक्वल टू 4 अँड डी इज इक्वल टू किती दिला आपल्याला, 2 दिलाय. सो nth टर्म
ऑफ AP is Tn is equal to काय फॉर्म्युला A plus n minus 1D व्हॅल्यू पुटअप करा 4 plus n minus 1 into 2 म्हणजे 4 plus 2n minus 2 4 minus 2 2 2 plus 2n ही काय झाली nth टर्म ऑफ AP. आता HP फाइंड आउट करायची आहे यासाठी काय करायचं आहे फक्त याचा रेसिप्रोकल घ्यायचा आहे मग nth टर्म ऑफ HP इज काय 1/Tn इज इक्वल टू 1/2 plus 2n ही झाली nth टर्म ऑफ HP. Hence the solution.